नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी 15 जुलै 2026 ला संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेविषयी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुनगरी इथं 15 जुलै 2026 ला सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न झाली. पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिंधुनीती सभागृहात ती सभा संपन्न झाली. या सभेत 2026-27 मधल्या मंजूर निधी वेळेत आणि नियोजन पद्धतीने खर्च करावा, कोणत्या विभागानं निधी अखर्चित ठेवू नये, चालू आर्थिक वर्षातील मंजूर निधी प्रत्येक विभागानं डिसेंबर अखेर खर्च करावा, यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते. जिल्ह्यातल्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामांना गती देणं, मंजूर निधीचा 100% आणि वेळेत विनियोग करणं तसंच विकास कामांच्या गुणवत्तेची कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यावेळी दिल्या होत्या. या सभेत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपाययोजना तसंच विविध विभागांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, महिला व बालविकास, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, कौशल्य विकास आणि विविध क्षेत्रातील कामांचा आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले होते. या सभेला खासदार नारायणराव राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिथे उपस्थित होते, तसंच आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती जोडविसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, उपवन संरक्षक मिलिश दत्त शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. 15 जुलै 2026च्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेबाबत माजी आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक काय म्हणाले ते पाहूया सविस्तर. काल जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आम्ही जी गेले 2 वर्ष सांगतोय की सत्ताधाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. अधिकारी आणि सत्ताधारी हे मिळून भ्रष्टाचार करत आहेत. अधिकाऱ्यांना चुकीची कामं करण्यासाठी भाग पडत आहेत आणि माननीय माजी मुख्यमंत्री नारायण यांनी सांगितल्याप्रमाणे की अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे. आणि हे ठेकेदार कोण आहेत याचा अभ्यास केला तर हे ठेकेदार सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या विरोधात बोलण्याचा या ठिकाणी अधिकारी दाखवत नाही, धिजवत नाही. आपल्याला माहिती असेल की काल च्या नियोजनच्या बैठकीमध्ये विद्युत महामंडळाची 50-50 तास वीज गायब होती असं आमदारांनी सांगितलं. त्याचबरोबर स्मार्ट मीटर संदर्भात विधानसभेत आवाज उठवणारे आमदार काल मात्र तोंडाला कुलूप लावून गप्प होते. कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला असेल म्हणून ते गप्प होते की काय? कारण विद्युत मंडळाने स्मार्ट मीटर संदर्भात जी अवाढव्य बिलं येतात त्याला जिल्हा नियोजनमध्ये खरं तर विरोध झाला पाहिजे होता. त्याचबरोबर जिल्ह्यातील औष्णिक प्रकल्प असून देत, अणुऊर्जा प्रकल्प असून देत किंवा खाणी असून देत, या सगळ्याला गेले 1-2 महिने तिथल्या सामान्य नागरिकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भात सुद्धा निघाला नाही. आणि 6 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना 5वी बहुमत असताना सुद्धा 10 कोटी जिल्हा परिषदेच्या मागे कसे काय गेले? अधिकाऱ्यांना जबाबदार ठरताना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून नेमले, त्यांना पण जबाबदार धरलं पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. कारण अधिकाऱ्यांना आपण बघितलं असाल की जे ठेकेदारांनी कामं केली ना त्या ठेकेदारांची परस्पर अधिकाऱ्यांची खोटी सही करून बिलं लबाडणूक झालेली आहे. अशा सगळ्या विषयामध्ये काल डीपीडीसीमध्ये चर्चा झाली नाही. आणि नारायण माननीय माजी मुख्यमंत्री हे तर गेले अनेक वर्षे डीपीडीचे सदस्य आहेत. अनेक वर्षे ते सत्ताधारी, तर गेले 5 वर्षे केंद्रीय मंत्री होते. आता त्यांचा मुलगा पालकमंत्री आहेत, एक मुलगा आमदार आहेत. ही सगळी सत्ता राणीकडे असताना सुद्धा जिल्हा नियोजनमध्ये अधिकाऱ्यांना दम देणं म्हणजे तुमच्या कामाबद्दल, तुमच्या याच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे, तुमच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे विरोधक म्हणून आम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध करत नाही. काल आंबा काजूचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. 2-2.5 वर्षापूर्वीची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. पाणी पुरवठ्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. कालच्या बैठकीमध्ये जलजीवन मिशनचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही काम पूर्ण नाही अशा जलजीवन मिशनचा सुद्धा विषय घेण्यात आला नाही. ही सगळ्या कामाचे ठेकेदार कोण आहेत? हे सत्ताधारी पक्षाचे ठेकेदार. आपण लिस्ट काढली तर आपल्या लक्षात येईल. CM जसवायचे ठेकेदार कोण आहेत? अनेक ठिकाणी
ठेकेदार हे शिंदे गटाचे असल्यामुळे भाजपचे लोक तक्रार करतात, पण त्या तक्रारीकडे केराची टोपली दाखवली जाते. इथे कणकवली विधानसभा सावंतवाडी विधानसभेमध्ये शिंदे गटाचे लोक तक्रार करतात, त्याला भाजपचे लोक केराची टोपली दाखवतात. त्यामुळे सत्ताधारी एकमेकाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातले घेण्यात व्यस्त आहेत आणि असं असताना जिल्ह्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. जिल्ह्यातील 300 कोटी रुपये खर्च योग्य पद्धतीने झाले पाहिजे ते होत नाही. जिल्हा आरोग्याची अवस्था सुद्धा दुरवस्था झालेली आहे. महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही आहेत, महिला हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना 3-4 महिने पगार मिळत नाही आहे. त्याचबरोबर कालच्या बैठकीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजबद्दल ब्र काढलेलं नाही. कारण ब्र काढणार कसं, कारण सत्ताधारी पक्षाचे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते 200-250 कर्मचारी सत्ताधारी पक्षाचे लागेबंद असलेले आहेत. 40-50 लोक येतात आणि त्यांच्या डीनवर दबाव आणतात आणि त्यामुळे त्या जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजचा कारभार हे अत्यंत घिसडवाणा झालेला आहे. तिथे लोकांना उपचार मिळत नाही, वस्तुस्थिती आहे आणि त्या संदर्भात सुद्धा कोणी ब्र काढलं नाही की त्या संदर्भात सुद्धा कारवाई झाली नाही. आणि त्यामुळे वीज असून देत, आरोग्य असून देत किंवा रस्ते जे केलेले रस्ते खराब कसे होतात या संदर्भात आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आमच्यावर गुन्हे नोंद होतात. आणि हे रस्ते खराब का होतात, त्यामुळे किती भ्रष्टाचार असतो, किती कामं मॅनेज होतात, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षाची कारकीर्द ही पूर्णपणे अपयशी आहे असं माझं म्हणणं आहे.